नमस्कार. आज आपण करूया चटपटीत अशी फरसबीची भाजी. यासाठी पाव किलो फरसबी चांगली स्वच्छ धुवून त्याचे धागे काढून घेतलेली आहे. फरसबी आपल्याला थोडीशी लांबट आकाराची चिरून घ्यायची आहे. याप्रमाणे आता मी सर्व फरसबी चिरून घेतली. एका चाळणीमध्ये काढून घेऊया. स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्यावर भाजीमध्ये थोडासा पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून ही भाजी 5 ते 7 मिनिटं वाफवून घेऊया. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. भाजी आपल्याला अगदी 50% शिजवून घ्यायची आहे. जेवढी पाहिजे तेवढी भाजी शिजलेली आहे. आता गॅस बंद करूया. टोमॅटो, कांदा आणि बटाटा उभट चिरून घेतलेला आहे. फोडणीसाठी कढई तापत ठेवली. यामध्ये 25 ते 30 ml तेल तापत ठेवलेलं आहे. परतलेल्या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं, म्हणजे भाजी चटपटीत होते. तेल तापलेलं आहे. मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडलेली आहे. आता यामध्ये जिरं घातलेलं आहे. हिंग घालूया आणि हळद. आता घालूया कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडतो आहे. यावर आता उभा बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया. कांदा चांगला 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचा आहे. छान खवंग असा कांदा परतून झालेला आहे. आता बटाटा घालूया. बटाट्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. बटाटा शिजायला फार असा वेळ लागत नाही. तेलाच्या वाफेवर तो चांगला शिजतो. चांगला परतून घेऊया आणि अगदी 2 मिनिटासाठी ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया, म्हणजे बटाट्याला चांगली वाफ येईल. 2 मिनिटं झालेली आहेत आणि बटाटा आता चांगला शिजलेला आहे. थोडा कमी शिजला तरी तो पुढे भाजी होताना पूर्ण शिजेलच. आता यामध्ये घालूया टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला चांगला 2-3 मिनिटं परतून घ्यायचा आहे. टोमॅटोची थोडीशी ग्रेव्ही तयार होते आणि भाजीला चांगली चव येते. वाफवून घेतलेली फरसबी घालूया. ही भाजी करायला अजिबात वेळ लागत नाही. पटकन होते, चटपटीत होते आणि थोडासा बदल म्हणून अशी भाजी तुम्ही नक्की करून पहा. आता सर्व मसाले घालूया. प्रथम घातलेला आहे 1.5 चमचा किचन किंग मसाला, 1.5 चमचा सब्जी मसाला. या 2 मसाल्यांमुळे ही भाजी अगदी चटपटीत होते. अर्धा पाऊण चमचा लाल तिखट घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालूया आणि चवीसाठी अगदी चिमूटभर साखर घालूया. साखर ऑप्शनल आहे. आता ही भाजी चांगली ढवळून घेऊया, चांगली परतून घेऊया आणि सर्व मसाल्यांचा स्वाद भाजीला लागण्यासाठी यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवलं. भाजी आता तयार आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपली चटपटीत लज्जतदार अशी फरसबीची भाजी तयार आहे. अशी भाजी तुम्ही नक्की करून पहा. पोळीशी फुलक्याशी छान लागते. थोडासा बदल म्हणून नक्की ही भाजी तुम्ही करून पहा. कृती आवडली तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.